ठाणे ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झालेली होती। ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचलं होतं, त्यामुळे इकडची वाहतूक ठप्प होती। तर डोंबिवली स्थानकामध्ये सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी झाली। सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर पाणी साचलं, तर ठाण्यात लोकल सेवा उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावर एलटीटी चुनाभट्टी स्टेशनवर पाणी भरलेलं आहे, तर मुंबई हिंदमाता जंक्शन या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे। हिंदमाता जंक्शन ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं, त्या ठिकाणी याही वर्षी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये काही आश्चर्य नाहीये। दरम्यान कर्जत कसाऱ्यापासून रेल्वे फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे, तर मध्य रेल्वेची सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? 8 वाजून गेलेले आहेत, आपण बघितलं तर रात्रभर मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू होता। लोकल सेवा असेल किंवा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता। सध्या कशी स्थिती आहे आणि पावसाचा जोर कसा आहे? तर निश्चितच पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र रेल्वे रुळांवरती जे पाणी साचलंय त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बिघाड झालेला आहे। रेल्वेचं वेळापत्रक सुद्धा कोलमडलेलं आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं तर हार्बर मार्ग असेल, मध्य पश्चिम असेल, या सर्व मार्गांवरती रेल्वे त्या उशिराने धावत आहे। तर एकूणच कुर्ला, विक्रोळी, मुलुंड या दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झाले, त्यामुळे सकाळीच कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी विलंब होत आहे आणि अनेक जण या रेल्वेमध्ये अडकल्यामुळे आता त्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं। एकूणच या सर्वांमध्ये रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे, त्यामुळे इकडे आड तिकडे वीर असं या ठिकाणी एक वातावरण आहे ते कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे। मात्र यावरती मुंबई महानगरपालिकेकडून आता काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्वप्नील, आता पावसाळ्यामध्ये काय उपाययोजना करतात ते बघावं लागेल, कारण पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी नाले सफाईची कामं होती ती तर व्यवस्थित झालेली नाहीये। त्याची पोलखोल या ठिकाणी केली आता आपल्याला या पावसामध्ये होताना दिसून येते, कारण आतापर्यंत चांगला पाऊस मुंबईमध्ये झाला नव्हता। मात्र जो चांगला पाऊस, जोरदार पाऊस या 2-3 दिवसांपासून होतोय, त्याचा परिणाम आपल्याला ठिकठिकाणी जाणवायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि काहीच चाकरमानी जे पहाटेच घरातून निघाले होते पण पुढे आता ऑफिस पर्यंत जावं की नाही या संभ्रमामध्ये ते होते, कारण तिथपर्यंत येण्यासाठी सुद्धा त्यांना अडचणींचा सामना करावा लागलाय। तर ते घरी परतल्याची माहिती समोर येते। स्वप्नील यांचा आवाज बोला बोला। निश्चितपणे काही कर्मचारी हे आपल्या पुन्हा घरी मार्गाने परतलेले आहेत, कारण सकाळी 6 ते 5 वाजता जे निघालेले कर्मचारी ते अद्यापही कामावरती पोहोचले नाहीत। त्यामुळे या सर्व अडचणींना सामोरं गेल्यानंतर काही कर्मचारी हे पुन्हा आपल्या घरी परतलेले आहेत, कारण पुढचे मार्ग बंद झाल्यामुळे कुठेतरी दुसऱ्या मार्गाने पुन्हा आपल्या घरी किंवा कामावर जाण्यासाठी काही कर्मचारी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र कुठेतरी पुन्हा घरी परतताना सुद्धा त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतंय। यामुळे काही बेस्टच्या बसेस असतील, काही एसटी बसेस असतील, मिळेल त्या वाहनाने कर्मचारी आहे तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो। निश्चितच स्वप्नील, आणि यामुळे मुंबई सारखी जी एक मोठी सिटी आहे त्यामध्ये अशी अवस्था असेल तर इतर शहरांचं काय, असाही सवाल उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतले सगळे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।